हे दहीवडा बघा किती छान झालेला आहे, छान स्पंजी पण झालेला आहे, चवीला पण खूप छान झालेला आहे आणि लुसलुशीत झालेला आहे। पाहताच असं वाटते की ही दहीवडा किती टेस्टी झालेला आहे। त्यासाठी मी एक तळलेला तसंच न पाण्यात टाकता तसंच राहू दिलेला आहे। हा बघू शकता तुम्ही किती लुसलुशीत झालेला आहे, एअर पॉकेट सारखा दिसत आहे, खूप स्पंज आलेला आहे, आतून वरून क्रिस्पी आणि आतून लुसलुशीत झालेला आहे। चिंचेची खटाई बघा अगदी हॉटेल सारखी झालेली आहे आणि खूप टेस्टी पण झालेली आहे। तसंच हिरवी चटणी पण खूप छान झालेली आहे, खूप चविष्ट झालेली आहे, हॉटेल सारखी हिरवीगार, कलर पण छान, टिक पण आलेली आहे। तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी दहीवडे बनवणार असाल तरी तुमचं दहीवडे, हिरवी चटणी, खटाई यातलं काही तुमचं चुकणार नाही, अगदी पहिल्याच वेळेस तुमचं परफेक्ट बनेल। असेच ओरिजिनल व उत्कृष्ट रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। बघताना कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। चला तर मग आता दहीवडा, हिरवी चटणी, खटाई, दही बनवूया। नमस्कार, त्रिगुणास किचन मध्ये आपण आज पाहणार आहोत दहीवडे। दहीवड्यासाठी मी हे उडदाचं सोळ घेतला, उडदाचं सोळ या वाटीने 1.5 वाटी घेतला आणि छोटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, त्यामुळे स्पंज छान येते दहीवड्याला। आणि अगदी कमी मेथी दाणे घेतले, मेथी दाण्यामुळे टेस्ट वाढते, तशी मेथी दाणे खाल्ले तरी चव येते तोंडाला। थोडीशी मेथी दाणे याच्यामध्ये टाकले। आता हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते आणि भिजत ठेवते 5 तासासाठी। 5 तासापेक्षा जास्त भिजत ठेवलं तर ओर भिजतात ते, तर त्यामुळे दहीवडे छान फुलत नाही, म्हणून 5 तासच फुलायला ठेवायचे। हिवाळ्याचा पावसाळ्याचा दिवस जर असले तर मग आपण 6 तास भिजवू ठेवू शकतो। हे उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि मेथी दाणे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते। पाणी भरपूर टाकून घ्यायचं, कारण की डाळ फुलली गेली पाहिजे। आता अजून पाणी टाकते, कारण भिजल्यानंतर ते पाणी कमी नाही पडलं पाहिजे मोहण्यासाठी। झाकण ठेवलं आणि आम्ही 5 तास असंच भिजत ठेवते। आता 5 तास झालेले, आपण बघू उडदाची डाळ भिजली का नाही। तुम्ही बघू शकता छान भिजलेली आहे। आता हे मिक्सर मधून काढून घेते। पाणी न घालता वाटायचे आपल्याला, लागलं तर फक्त पोहे खायचा छोटा चमचा असते ना, तो 1-2 चमचा आपण पाणी टाकू शकतो। जास्त पाणी झालं, पातळ वाटल्या गेली डाळ तर वडा व्यवस्थित पडणार नाही, म्हणून शक्यतो पाणी न टाकलं तरी चालते। लागलंच तर फक्त पोहे खायचे 1-2 चमचे पाणी आपण याच्यात टाकू शकतो। आता हे मी मिक्सरला वाटून घेते। असे मिक्सरला आपण डाळ वाटून घेतली, तुम्ही पाहू शकता एकदम बारीक केलेली आहे, एकसारखी झालेली आहे, बारीक झालेली आहे। आता जे हे वाटायचं राहिलं तर डाळीमधलं पाणी झारून घेते। हे डाळ सुद्धा असेच बारीक करून घेते। दहीवडेचं हे सगळं मी मिक्सर मधून असं काढून घेतलेलं आहे। आता दहीवडे खाण्यासाठी हिरवी चटणी आणि खटाई कशी बनवतात ते मी तुम्हाला बनवून दाखवते। आता आपण बनवणार आहोत खटाई। त्यासाठी मी चिंचेचे कोड पाण्यात भिजत टाकले होते अर्ध्या तासाच्या आधी, छान भिजलेले आहे। आता हे कुस्करून घेते। आता याच्यामध्ये पाणी टाकलं, चिंचेचा कोड कुस्करून घेतला, याच्यात थोडंसं पाणी टाकलं। आता मी गाळणीने गाळून घेते, त्यासाठी ही गाळणी घेतली, गाळणीतून काढून घेते। म्हणजे जे चिंचेच्या कोडमध्ये कचरा असं
ते निघून जाईल. चिंचोके पण आहे त्याच्यामध्ये, हे पण निघून जाते. असं हे चिंचेचं जाडसर राहिलेलं आहे. आता हे पण गंजात टाकते आणि थोडंसं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते. यामध्ये पाणी टाकते, काढून घेते. चिंचेचं जे आंबट पाणी आहे ते सगळं याच्यातून निघून जाईल. फक्त याच्यातला राहिलेला कचराच बाकी राहील. हे पाण्यानं पूर्ण 2-3 वेळ मी चौथा धुवून घेतला. आता याच्यामध्ये काही शिल्लक नाही राहिलं. हे आता टाकून देते. याच्यामध्ये 1 वाटी साखर गूळ टाकते. गॅस ऑन करते. मीडियम गॅसवर गूळ पूर्ण विरघळू द्यायचा. असे हे चिंचेच्या पाण्यामध्ये पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे. आता काय करते मी की हे सगळं भांड्यामध्ये पाणी काढून घेते. कारण की गुळामध्ये कचरा असते, खडे असतात, ते सगळे निघून गेले पाहिजे. याच्यातलं कचरा निघून जाण्यासाठी मी हे काढून घेते. गरम आहे त्यामुळे भांडं सांडशीनच उचलते. हे बघा, गुळामध्ये खडे असतात, कचरा असते, ते आता पूर्ण निघून गेलेलं आहे. आता खटाई करण्यासाठी गंज गॅसवर ठेवते आणि हे उकळू देते. अधूनमधून 2-3 मिनिटं झाले की चमचा फिरत राहायचा, कारण की खाली लागलं नाही पाहिजे. फुल गॅसवर 5 मिनिटं हे उकळू देते. मस्त उकळी आलेली आहे. हे वाटीमध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून पेस्ट करून घेते. याच्यामध्ये गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे. पूर्ण पावडर पाण्यामध्ये विरघळू द्यायची. हे बघा, आता याला पूर्णपणे उकळी आलेली आहे. आता हे जे कॉर्नफ्लॉवर पावडर आहे हे पाण्यात विरघळून घेतली, ते याच्यामध्ये टाकू. त्यामुळे लवकर घट्ट होईल खटाई. आणि हे पूर्ण ढवळून घ्यायचं. चमचा याच्यामध्ये फिरवतच राहायचा, नाही तर कॉर्नफ्लॉवर पावडरचे गोळे बनतील. या स्टेपला यामध्ये थोडीशी धने पावडर टाकते, त्यामुळे खटाईला टेस्ट छान येईल. तुम्ही बघू शकता ही खटाई तयार झालेली आहे. छान टेक्स्चर आलेलं आहे, जसं पाहिजे तसं. आणि थंड झाल्यावर अजून याला घट्टपणा येईल. आता मी गॅस बंद करते. आता ही आपली खटाई तयार झालेली आहे. आता आपण हिरव्या चटणीची तयारी करू. आता हिरवी चटणी मी तुम्हाला करून दाखवते. त्यासाठी मी ही फुटाणे घेतले, याचे सगळे साल काढून घेतले. लसूण पाकळ्या घेतल्या 7-8, आलं घेतलं, हिरवी मिरची आणि खूप सारा हिरवा सांबार छान धुवून घेतला. आता अर्ध लिंबाचा रस याच्यामध्ये टाकते मी. त्यामुळे हिरव्या चटणीला टेस्ट छान येईल. काळा मीठ, साधं मीठ. आपण या चटणीमध्ये लिंबू टाकलं तयार करताना, म्हणून थोडीशी साखर आणि आईस क्यूब्स टाकते. त्यामुळे चटणी हिरवी राहील, त्याचा कलर बदलणार नाही. आता
आता मिक्सरला फिरून घेते. आता ही हिरवी चटणी मिक्सरला मी छान वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. बारीक पण खूप छान झाली. अशीच हिरवी चटणी आपल्याला पाहिजे होती. आता आपली खटाई तयार झाली आणि हिरवी चटणी सुद्धा तयार झाली. आता दही वड्यावर टाकण्यासाठी दही तयार करू. हे दही घेतलं. हे फ्रेश आहे, जास्त आंबट नाही आहे, ताजं दही आहे हे. आता बाउल घेतला, त्याच्यावर चाळणी ठेवते. आता दही चाळणीवर काढून घेते. आपण चाळणीतून दही असं काढून घेऊ, कारण की दही कसं मऊसूत होते, क्रीमी टेक्स्चर येते त्याला. असं हे दही तुम्ही बघू शकता, हॉटेलमध्ये जो देतात ना तसंच आहे क्रीमी टेक्स्चरचं. आता याच्यामध्ये साखर टाकते आणि थोडंसं काळं मीठ टाकते. आता हे मिक्स करून घेते. आता मिक्स करून झालेलं आहे. आता हे फ्रीज मध्ये दही ठेवून देते. दही वडे करण्यासाठी आता आपण हे दही वड्याचं बारीक केलेलं. आता हे मिश्रण मी फेटून घेते. त्यासाठी पाण्याचा हात घेते आणि हातानेच फेटून घेते. एकाच डायरेक्शननं फेटून घ्यायचं. जवळपास 4 ते 5 मिनिट मी फेटून घेते. छान याच्यात हवा भरली पाहिजे. हे असं फेटून घ्यायचं. आता हे फेटून घेतलं. चवीनुसार मीठ टाकते. हिरवी मिरची आणि अद्रक खिसून घेतलं मी. त्यामुळे काय होते की वड्याला टेस्ट छान येते. आणि अजून थोडंसं हे मिक्स करून घेते. असाच मी मेंदूवड्याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आता आपण हे कसं ओळखायचं की आपलं मिश्रण फेटणं परफेक्ट झालं म्हणून. असं पाणी घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण याच्यात टाकायचं. हे बघा तरंगलं, याचा अर्थ हे मिश्रण व्यवस्थित फेटणं झालं. दही वडे टाकण्यासाठी आपण पाणी तयार करूया. यासाठी मी नॉर्मल पाणी घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि हिंग टाकते. हिंग टाकल्याने दही वडे भाजत नाही आणि टेस्ट पण दही वड्याला छान येते. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की नाही ते कसं पाहायचं, तर पाण्याचा हात घ्यायचा, छोटासा गोळा घ्यायचा आणि तो सोडायचा. न करता हा वडा वर आला की समजायचं की तेल आपल्याला असंच गरम पाहिजे. मीडियम हीटवर तेल गरम करायचं. एकदम मंद हीटवर तळून घेतले आपण तर ह्या उडदाच्या डाळीच्या बॅटरमध्ये पाणी खूप असते, त्यामुळे ते फुटू शकतात. म्हणून मीडियम हीटवर आपल्याला दहीवडे तळून घ्यायचे आहे. मग दहीवड्याला आकार कसा द्यायचा, तर पाण्याचा हात घ्यायचा आणि असं बॅटर घ्यायचं आणि तेलात सोडायचं. प्रत्येक वेळेस पाण्याचा हात घ्यायचा आणि वड्याचं पीठ असं याच्यामध्ये सोडायचं. त्यामुळे काय होईल की गोल गरगरीत वडे तयार होतील. हे बघा वडे किती छान झालेले आहे, गोल गरगरीत झालेले आहे, सारखे आकार आले आणि गोल्डन पण होऊन राहिले छान. आता हे गोल्डन झाले, सोनेरी कलरवर आले, काढून घेते. बघू शकता एकसारखे आलेले आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, मस्त आले. आता हे असे वडे तळून घेतले. आता हे मी पाण्यात टाकून घेते. हे जे पाणी बनवलं आपण मीठ हिंग टाकून त्या पाण्यामध्ये टाकून घेते आणि अर्धा तास हे असंच राहू देते. आता अर्धा तास झालेला आहे, खूप सॉफ्ट झालेले आहे. आता याच्यातलं हलक्या हातानं असं पाणी पिळून घ्यायचं.
बघू शकता तुम्ही. पाणी काढायचं पण तुटू नाही द्यायचं. अजून एका तुम्हाला पाणी काढून दाखवते. असं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि सगळं पाणी याच्यातलं निघून जाते. मग बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे. अशा प्रकारे या वड्यातलं मी पाणी पिळून घेतलं. आता आपण वडे सजवू. आता डिश मध्ये वडे घेतले. आता सजवून घेते. आता दही टाकते. दही सगळं इकडून छान टाकून घेते. दही भरपूर टाकलं की वडा छान लागते. आता खटाई टाकून घेते. आता खटाई टाकणं झाली. हिरवी चटणी टाकून घेते. हिरवी चटणीचा कलर खूप छान झालेला आहे. टेस्टी पण खूप आलेली आहे. थोडासा कांदा टाकून घेते. आता अगदी बारीक कापलेले आंब्याच्या फोडी टाकते. आंब्याची फोडी ऑप्शन आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका. मला खूप आवडतात. वडा खाताना आंब्याची फोड आली दाताखाली की खूप छान लागते. डाळिंबाचे मिरची दाणे टाकते. लाल तिखट, चाट मसाला, बारीक शेव, आणि हिरवी कोथिंबीर अगदी बारीक कापलेली. दहीवडे मस्त सजून झालेले आहेत. असे दहीवडे खाण्यासाठी तयार आहे.